Hey.
हॅलो. बरं, आवाज पोचतोय का सर्वांपर्यंत? मागच्या कोपऱ्यापर्यंत आवाज पोचतोय का? हॅलो हॅलो. करायची सुरुवात करायची का? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅलो हॅलो हॅलो. साग पद पद मद पग पमरे मग सागरे मीठसा. तुझ्या हसण्याचे दिवाळे किती, तुझ्या हसण्याचे दिवाळे किती, तुझ्या हसण्याचे दिवाळे किती. तुझे चाहते कोण जाणे किती, तुझे चाहते कोण जाणे किती. तुझ्या हसण्याचे दिवाळे किती, तुझ्या हसण्याचे दिवाळे किती. मला नाव माझे स्मरेना पिये, मला नाव माझे स्मरेना पिये. मला नाव माझे स्मरेना पिये. तुला पाठ झाले उगाणे किती, तुला पाठ झाले उगाणे किती. तुझे चाहते कोण जाणे किती, तुझे चाहते कोण जाणे किती. तुझ्या हसण्याचे दिवाळे किती, तुझ्या हसण्याचे दिवाळे किती. तुझे चाहते कोण जाणे किती, तुझे चाहते कोण जाणे किती. तुझ्या हसण्याचे दिवाळे किती, तुझ्या हसण्याचे दिवाळे किती. आणि या रसिका चढली
हे माझं पहिलं काव्य पुष्प सादर करतोय. म्हणायचं आहे काय, तुझा आशीर्वाद राहो पाठीशी, तुझा आशीर्वाद राहो पाठीशी. धूळ लागो मस्तकी तुझ्या चरणाची, धूळ लागो मस्तकी तुझ्या चरणाची, तुझा आशीर्वाद राहो पाठीशी, तुझा आशीर्वाद राहो पाठीशी. तुझी साथ आज मला पाहिजे, तुझी साथ आज मला पाहिजे. तुझी साथ आज मला पाहिजे, सदैव जोडून राहील चरणाशी, सदैव जोडून राहील चरणाशी. तुझ्या चरणाची धूळ लागो मस्तकी, तुझ्या चरणाची धूळ लागो मस्तकी, तुझा आशीर्वाद राहो पाठीशी, तुझा आशीर्वाद राहो पाठीशी. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन या रंग देवतेला आणि या नटेश्वराला अभिवादन करून माझ्या गावचं ग्रामदैवत श्री वाघसाई आई आणि माझं श्रद्धास्थान श्री जय वाघोबा देव यांच्या चरणावर नतमस्तक होत होतो. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज या गर्दीमध्ये उपस्थित मान्यवर शाहिरी मंडळी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करून माझे गुरुवर्य कोकण भूषण पुरस्कृत सन्मानित कैलासवासी गंगारामजी गोताड यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांच्यामुळे आम्हाला या रंगमंचावर येण्याची संधी मिळाली ते आम्हा सर्वांचे लाडके वायके स्पोर्ट्स श्री रमेश हिरू कोकणकर कळपट गावचे सुपुत्र यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. या पावसा पाण्याच्या दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने हे रसिका नायक इथे जमले यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करून ही कोकणची कला, ही माझी कोकणची कला सात समुद्रापार घेऊन जाण्याचं जे काम करतात ते आमच्या सर्वांचे लाडके युट्यूबर यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. आणि या गर्दीमध्ये बरेच नामवंत शाहीर उपस्थित झाले. त्यातील माझ्या घराण्याची शाहीर पंढरे माऊली, रुबक माऊली असे अनेक शाहीर या करतील. माझे प्रतिस्पर्धी शाहीर धनावडे माऊली देखील उपस्थित आहेत. या सर्वांना कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद. आज मला ढोलकीला साथ देतात ते माझे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा की तुझ्या प्रेमात नाहून जाण्या आज मी या रणात आलो हे रसिका तुझ्या प्रेमात नाहून जाण्या आज मी या रणात आलो तुझा आशीर्वाद घेण्या रसिका तुझ्या चरणाचा दास मी झालो आणि म्हणायचं आहे काय स्तवन सादर करतोय लक्ष असू द्या शब्द सुराच्या तू ईश्वरा काव्य रसाच्या तू निरझरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा आज वर्षोनी अमृत भावना तृप्त करा रमितो हरिहरा आज वर्षोनी अमृत भावना तृप्त करा रमितो हरिहरा रमितो हरिहरा रमितो हरिहरा रमितो हरिहरा शब्द सुराचा तू ईश्वरा काव्य रसाचा तू निरझरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा आज वर्षोनी अमृता भावना तृप्त करा नमितो हरिहरा आज वर्षोनी अमृता भावना तृप्त करा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा रसिक राज हो स्वागत तुमचे प्रेम पुष्पे उधळाया धनंजय स्मृती रंगभूमीवर आनंदी उधळाया सर्व कलेचे आद्य गुरु तुम्ही सर्व कलेचे आद्य गुरु तुम्ही नमन ही प्रभुवरा नमन ही प्रभुवरा आद्य कलेच्या ईश्वरा तुम्ही प्रभुवरा स्मरितो हरिहरा आद्य कलेच्या ईश्वरा तुम्ही प्रभुवरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा
अभिषेक खापरे यांनी सुंदर अशी कला आपली सादर केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी नक्कीच त्यांचा पाठलाग करणार. बुवांनी गवळण देखील छान गायली, प्रेमाची गवळण. तिथपर्यंत तर मी पोहोचणारच आहे, पण आता गणाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. तत्पूर्वी माझा हा भेदिक गण याचं स्पष्टीकरण थोडक्यात तुम्हापर्यंत सांगतो. नाही त्याला एकच रूप, नाही एकच ठाव. कधी दुर्वेच्या पात्यात दिसतो, तर कधी जास्वंदीच्या फुलात भाव. कधी अणुरेणूत असतो, तर कधी या नभांगण व्यापून घेतो. कधी काजव्याच्या तेजात चमकतो, तर कधी भक्ताच्या अंतरी नांदतो. डोळ्याने दिसणारा मोठा की भावनेने जाणवणारा मोठा. मूर्ती मोठी की मूर्तीतील चैतन्य मोठं, या भेदाचं उत्तर देण्यासाठी हा भक्ती गीताचा गण सादर करतोय. लक्ष असू द्या. नसले जरी नयन मला तरी स्पर्शाने तुला पाहिन रे. अरे नसले जरी नयन मला तरी स्पर्शाने तुला पाहिन रे. आणि तुझे भव्य तेज रूप गणेशा मी अंतर मनातून जाणीन रे. आणि म्हणायचं आहे काय, तू येशील जरी कोणत्या रूपामधुनी, तुला तुझ्या तेजाने ओळखीन रे. तू येशील जरी कोणत्या रूपामधुनी, तुला तुझ्या तेजाने ओळखीन रे. जरी डोळे मिटले अंतरीच्या भावे, जरी डोळे मिटले अंतरीच्या भावे, तरी तुझला गणराया पाहीन मी रे. बाप्पा मोरया मोरया हे बाबा मोरया मोरया. 1 1 2 2 3 स्टार्ट.
जय खुश करती सागर सामाव तो चरणावरती सागर सामाव तो चरणावरती सागर सामाव तो चरणावरती प्रस्तुत धरणी वरुण करणी प्रस्तुत धरणी वरुण करणी गणगोतही जरी दांडला अंधर विश्वातया जरी दांडला अंधर विश्वातया तुझी ती जगात व्यापून बाप्पा मोरया
बाप्पा लंबोदरा मोरया 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 बाप्पा मोरया मोरया रसिकांच्या माध्यमातून काही पारितोषिक असेल विषय गवळणीचा नाही का बुवा सुद्धा प्रेमाने गाऊन गेले आपण सुद्धा त्यांना प्रेमच द्यायचं कसं हे दाखवतो त्यांची गवळण सुद्धा छान होती बरं का त्याला काट द्यायचा प्रयत्न करतोय शाहीर लक्ष असू द्या मी भूलविल्या सोहळा शस्त्र नाव हृदयांतरी तुझं बसत मी भूलविल्या सोहळा शस्त्र नाव हृदयांतरी तुझं बसत माझ्या आधी हा मान तिथला तुला अरे तुने मला मी श्रीकृष्ण माझ्याशिवाय तू अपूर्ण आहेस राधे म्हणून काय म्हणतोय बघ माझ्या आधी हा मान तिथला तुझला या गोकुळाचा श्रीकृष्ण म्हणती मला माझ्या आधी हा मान तिथला तुझला गोकुळाचा श्रीकृष्ण म्हणती मला माझ्या आधी हा मान बरं आता माझ्या गवळणीला सुरुवात करतो वेळ खूप झालेला आहे अग राधा नको लागू तू या हरीच्या नादा अग राधा नको लागू तू या हरीच्या नादा अग बाजारी जाण्याचा तुझा करी निवांदा अग श्रीकृष्ण म्हणतात मला मी आहे या गोकुळाचा दादा आणि परत एका सांगतो तुला
बाजारी जाण्याचा करी निवांता. आणि गवळणीतून काय म्हणतोय लक्ष असू द्या शाहीर. होईल संसारी यावे रे, समजून घे भक्ती भाव रे. होईल संसारी यावे रे, समजून घे भक्ती भाव रे. जाण विश्वाचा हा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. हे खापरे नाही बरं का. जाण विश्वाचा हा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. आता हे खापरे बुवा नीट लक्ष द्या. म्हणायचं आहे काय. आता या गवळणीत एक विनोद, हा विनोद बाजूला ठेवून या भेदिक गवळणीतून कान्हा राधेला कोणता बोध देतोय ते जरा ऐकून घ्या. आजवरच्या गवळणी झाल्या आमच्या, आजवरच्या गवळणीत प्रत्येक शाहिराला आज जिथे सगळे उपस्थित आहेत प्रत्येकाला हे माहितीये की नावाशिवाय गवळण नाही. आज सुद्धा आम्ही नावानेच जाणार बुवा. म्हणायचं आहे काय. जाण जाण विश्वाचा हा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा. जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा. विश्वाचे करी मोज माप रे, विश्वाचे करी मोज माप रे. होईल संसारी यावे रे, समजून घे भक्ती भाव रे. होईल संसारी यावे रे, समजून घे भक्ती भाव रे. साऱ्या विश्वाचा हा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. साऱ्या विश्वाचा हा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. विश्वाचे करी मोज माप रे, विश्वाचे करी मोज माप रे. जाण विश्वाचा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. जाण विश्वाचा बाप रे, नको फोडू कुणाच्या डोई खापरे. तुझ्या
शरण यावं लागेल तुला तरी, शरण यावं लागेल तुला तरी. जाण विश्वाला बापरे, नको कोण कुणाच्या डोळी बापरे. विश्वाला बापरे, नको कोण कुणाच्या डोळी बापरे. बघा म्हणायचं आहे काय, हा गाणं या गवळणीला उपदेश करतोय, पण आज समोरची शाहीर पाहिले आणि गाण्यालाही दोन ओळी बदल्या कशा वाटल्या. कारण आज समोर आहेत ते अवेरे आणि खापरे. मग गाणं म्हणालाच असेल ना, अहो आधी संसाराचं अवेरे कशामुळे होतं हे समजून बघा, नाहीतर उगाच कोणाच्या डोळी खापर फोडू नका. म्हणायचं आहे काय लक्ष द्या. ए राधे ऐकना, जरा ग राधे ऐकना, राधे ऐकना, जरा ग राधे ऐकना, जरा आहे हमाई सपनारा, हे हमाई सपनारा, जरा आहे हमाई सपनारा. ओ दिसे आपला हे राधे, दिसे आपला, दिसे आपला हे राधे, दिसे आपला शरणभंगोर आहे तारा, शरणभंगोर आहे तारा, शरणभंगोर आहे मंडळाच्या नियमानुसार आम्ही आमची प्रश्नप्रत कलगीवाल्यांना दिलेलीच आहे. तरी खास रसिकांसाठी विषय काय आहे समजून घ्या. भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल, भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले, कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले. खाली टिप दिलेली आहे बुवा. ग्रंथ पुरावा आवश्यक आणि कथा सविस्तर वर्णन करावी. ऋषीमत ग्रंथ पुरावा आवश्यक आहे. धन्यवाद. लक्ष असू द्या. ज्ञानी तत्वज्ञानी तुम्ही धरली पाहिजे. अहो करता गोष्टी वरवरच्या
पुजारी काय ते प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे ज्ञानी तत्वज्ञानी तुम्ही धनी माहिती गोष्टीवर वरच्या पुजारी काय ते प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे आले किती गेले त्यांना वाचले पाणी जगणीला तुम्ही चालू चालणे परत एकदा सांगतोय पूर्ण संमेश्वराची जबाबदारी घेऊन चालतोय म्हणायचं आहे काय आले किती गेले त्यांना पाजले पाणी करणीला तू चालू ताणे लगीच तुम्ही ओवा तुमच्या गावाचा रंगवा पहिली दैवी जगात स्वाध्याय आहे नवा कोटा बोल मोठ रणी नाही वाईले कोटा बोल मोठ रणी नाही वाईले प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करतो हा म्हणायचं आहे का खेळाच्या या स्वप्नांना देण्या उभारी क्रीडा संस्कृती ही फुलावी गाव गावी सारी संकल्पना उभारली त्याने यशाची होणारी अहो संकल्पना उभारली त्याने यशाची होणारी या कोकणकर साहेबांची आहे धडपड हो सारी खरंच एकट्याने हँडल करणं हे खरंच खूप कठीण आहे म्हणूनच हे गीत तुमच्यासाठी संकल्पना उभारली त्याने यशाची होणारी संकल्पना त्याने यशाची होणारी कोकणकर साहेबांची आहे धडपड हो सारी हो ला 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 हो भविष्याला या देऊ बळ साईबाच्या कार्याला मानता दुसरा यशाचे शिखर गाठो हा उद्योग कष्टाची आणि विश्वासाला नाही उभारी कष्टाची आणि विश्वासाला नाही उभारी तिच्या बळावर प्रयत्नाचा दीप लावून ला 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 ला
पहिली फेरी मी ते संपवतोय असं जाहीर करतो आणि बुवांना